तर ॲम्ब्युलन्स कसं जाणार, फायर ब्रिगेड कसं जाणार? आणि ते फक्त ते कोरोना टायमामध्ये यूज करायला त्या टायमाला दिलेलं आहे. आता वर्ष किती झालं? ऑलरेडी दिलंय, मला रिटर्न पण आलाय. पण तिथे सेपरेट लावायचं होतं तेव्हा 3 आठवड्यासाठी मला तिथे गेलो. त्या गोष्टीला आम्ही त्यावेळेला बोल म्हटलं. कोरोना संपला 1-2 वर्षात. त्यानंतर सुद्धा आम्ही 7 ते 8 वेळा नगराध्यक्षांना त्यावेळी सांगितलं. त्यानंतर प्रशासनाचं हे आलं. प्रशासनाच्या वेळी पण त्याचे सीओ उपलब्ध नसल्यामुळे दुसरे पण या गोष्टी घडत नव्हत्या. आम्ही खूप वेळा प्रयत्न केला, त्या गोष्टी सुद्धा होत नव्हत्या. मालवणची 80% बाजारपेठी सोमवार पेठमध्ये दुकानदार, म्हणजे प्रत्येक दुकानदार त्यावेळेच्या बाजारासाठी तयार असतो. दर सोमवारी 80% दुकानदारांना डावलून बाजार तिथे झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात ते बाजारावर परिणाम झाले. काही गावठी बाजारवाले म्हणजे गोमट्यातले किंवा इकडचे लोकल भाजी बाजारवाले भाजी फुलं हे सगळे घेऊन तिथे येतात. त्यांना पण जेव्हा ग्राहक येतो तेव्हा दोन्ही ठिकाणी त्यांनी यावं लागतं, म्हणजे एकतर गावठीसाठी आणि त्यासाठी. तिसरी गोष्ट आपलं फिश मार्केट आहे ते सुद्धा सोमवार पेठेत आहे. नगरपालिकेचं प्रस्तावित म्हणजे बरीच वर्ष आली पण प्रस्तावितच म्हणतो की भाजी मार्केट हे सुद्धा त्याच ठिकाणी बांधणं ठरवलेलं आहे. म्हणजे एकूण काय तर सगळ्या दृष्टीने बाजारपेठ त्या ठिकाणी व्हायला हवा होता. पण आता तोच बाजारपेठ म्हणजे जो बाहेरचे लोक येतात ते बाहेर जाऊन बसतात, म्हणजे इकडच्या स्थानिक लोकांना त्याचा काहीच फायदा होत नाही. नगरपालिका जर स्थानिक लोकांच्या मागे उभे राहून जर बाजार तिथे आणत नसेल तर आम्हाला त्याचा विचार करावा लागतो. एवढ्यासाठीच आम्ही सगळे जमून आलो बरोबर. सोमवार पेठ या नावाला म्हणजे आमचं जन्म नसतं, त्यामुळे सोमवार पेठेतच बाजार भरा हे आमची व्यापाऱ्यांची मागणी. कुठचंही गाव म्हणजे शहर म्हणजे वस्ती आणि एक बाजारपेठ, तिथे बाजारपेठेत मरत असेल तर मग त्याचा कुठेतरी प्रशासनाने आणि नगरपालिकेने विचार केला पाहिजे यांच्यावर जर परिणाम होत असेल. कारण काय झालंय, आव्हान आपल्यासमोर खूप आहे, ऑनलाईनचं आहे, बाकीचे आहे, मॉलचं आहे, ते आहे. पण त्या अनुषंगाने जे पारंपरिक जे आम्हाला महत्वाची होते ठीक आहे. आम्ही तुमच्या मनाची मागणी आहोत की थोडी जागेची कमतरता आहे, नाही म्हणत नाही. आम्हाला त्याची कल्पना आहे, कल्पना आहे की म्हणजे तेवढंच घ्यावं की बसतील की नाही ह्या शंका आहे. पण त्यातून काहीतरी मध्यम मार्ग काढून आपलं भाजी मार्केट लवकर सुरू करू आणि पूर्वपार अशी आपली मालवण शहराची जी रौनक होती ती पुन्हा परत यावी, याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. अट्टहास नाही, प्रयत्न आहे की जेणेकरून प्रशासन, शासन आणि आम्ही मिळून काहीतरी मार्ग काढावा, जेणेकरून हे व्यापारी सुखाने नांदतील आणि ह्या गावाची शोभा टिकून राहील. पहिल्यांदा नगराध्यक्ष, प्रशासन आणखी सगळ्या लोकप्रतिनिधींचे मालवण व्यापारी संघाच्या वतीने आभार मानतो की त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आमच्या सगळ्यांचं दारानं घेण्याचं मान्य केलं. शेवटी तुम्ही आमचेच आहात, तुम्ही व्यापारीच आहात, त्यामुळे आम्ही असं काही भिन्न मानत नाही म्हणून अधिकारवाणीने काही गोष्टी आपल्याशी बोलण्यासाठी आज आलेलो आहोत. आपल्या लक्षात येईल की आज हे रड नाक्यापासून ते कोकणला पिंपळापर्यंत त्याच्या परिसरातले की ज्याला सोमवार पेठ हे शिवकालापासूनचं नाव आहे, सगळे व्यापारी प्रतिनिधी कुटुंबामध्ये उपस्थित आहेत. 2 महत्त्वाच्या गोष्टी या निमित्तानं आपल्यासमोर मांडली. पहिली एक सगळ्यात महत्त्वाची आणि कायदेशीर बाब अशी आहे की मालवणचा आठवडा बाजार हा नोटिफाईड आठवडा बाजार नाही. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे 48 नोटिफाईड आठवडा बाजार आहेत ते आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिफिकेशन काढून जाहीर केले. पण मालवणचा आठवडा बाजार म्हणून जे काही बाजार भरला जातो तो पूर्णपणे अनधिकृत आठवडा बाजार आहे. ही गोष्ट
प्रशासन म्हणून शासन म्हणून आपण लक्षात घेतलं. हे जे कोण बाहेरचे व्यापारी होते त्यांच्याकडे एक वार रिकामा होता सोमवार म्हणून त्यांनी येऊन बसायला सुरुवात केलं आणि त्यातून ही एक लोकांची सोय झाली म्हणूया ती एक झाली. पण आमचा त्या निमित्तानं आग्रह असेल की एक तर हा आठवडा बाजार मुळात जो आपला कारण काय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवकालीन परंपरा असलेली ही बाजारपेठ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की किल्ला निर्माण झाल्यानंतर आज जी काही सोमवार पेठ आहे ती अस्तित्वात आलेली आहे. म्हणजे तो तेव्हापासून हा संपूर्णपणे बाजार भरत होता आणि तो आठवड्याचे 7ही दिवस तो भरत होता. म्हणजे असं नाही की बाबा आज बाजार आहे ते मग काय नाही, 7ही दिवस. आणि सगळ्यात महत्वाची या बाजारामध्ये असलेली जी काही गोष्ट होती ती म्हणजे ह्या ज्या महिला आहेत ज्यांचं हातावरती पोट आहे, ज्यांचं पोट हे मालवणच्या बाजारामध्ये होणाऱ्या दररोजच्या विक्रीवरती, मग ते मासे असू देत, भाजी असू देत किंवा अन्य काही असू देत, त्याच्यावरती अवलंबून आहे. आज होत आहे काय की ज्यावेळी हा बाजार बाहेर गेला त्यावेळी मगाशी अर्जुनने म्हटल्याप्रमाणे लोक आत येत नाही सोमवार आणि त्यामुळे मग त्यांची परिस्थिती अशी होते की त्यामध्ये त्यांचा त्या दिवशीचा म्हणजे बाजाराचा दिवस असताना सुद्धा कधीतरी चाय पाव खाम दरवाजा लागता किंवा मग मस्क्या पावा भागावा लागता. बरोबर आहे ना? ही सगळ्यात महत्वाची अडचणीची गोष्ट आहे. आणि मग त्याचा परिणाम काय होतोय की पुढच्या 6ही दिवसांवरती त्याचा परिणाम होतोय. मग फक्त बुधवार शुक्रवार रविवार मासे बाजारात जाण्यापुरते लोक या त्याच्यामध्ये. त्यामुळे ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आमचं जे काही नुकसान होत आहे त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांचं जे काही नुकसान होत आहे हे तुम्ही खूप काळजीपूर्वक प्रकरण हाताळलं पाहिजे आणि गांभीर्याने घेतलं पाहिजे. ही एक गोष्ट. दुसरी त्यातली महत्वाची गोष्ट आहे की आपलं भाजी मार्केट खूप काळ प्रलंबित आहे. त्याच्या कारणामध्ये मी जात नाही, परंतु आज प्रशासन आणि शासन म्हणून तुम्ही ते जर जितक्या लवकर पूर्ण करून घ्याल तितक्या लवकर हा प्रश्न मार्गी लागू शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट की जर आता त्यांनी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथं अडचण होते आहे, जर आपल्याकडे आज पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे, ती जागा उपलब्ध आहे, शिवाय जर आणखीन जागेची अडचण असली तर तिसरी गल्ली रिकामी असते, त्यामध्ये काय फारशी वर्दळ नाहीये आणि अगदी त्याच्या पलीकडे हे असेल तर भरडनाक्यापासून बसवायची त्यांना हे व्यवस्था करा आणि त्या दृष्टीने संपूर्णपणे झालं म्हणजे मग काय होईल की लोकांची व्यवस्था होईल, बाजारामधली वर्दळ वाढेल आणि त्यानंतर जो काही त्या महामार्गावरच्या अडचणीचा विषय आहे तो नसेल. अगदीच बाबा नाही त्यांचा खूपच पळवळ आहे तर तो आठवडा बाजार जो काही म्हटला जातोय म्हणजे तो भाजी बाजार आहे तो उचलून गावाच्या बाहेर आहे संपूर्ण. म्हणजे मग तो तिथे कुठे तो कोण सांगतो तो पॉलिटेक्निककडे जातो, पॉलिटेक्निककडे जातो, कुमार मार्ट जातो कुमार. पण महत्वाची गोष्ट की ज्या शहराला नोटिफाईड आठवडा बाजार नाही त्या शहरामध्ये आठवडा बाजार ही अनधिकृत व्यवस्था आहे एवढी एक गोष्ट लक्षात. आणि त्या दृष्टीने जर प्रशासनाने काही भूमिका घेतली, आता त्याचा दुसरा महत्वाचा प्रश्न येणार की त्या पार्किंगच्या बाबतीत तर ते डील आपण सगळेजण त्या जो कोण ठेकेदार आहे त्याच्याबरोबर ती करून तुम्ही एक जर हे करून ठेवलं की बाबा या विषय किती असतो सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत, तर त्या दृष्टीने जर काय केलं तर हा प्रश्न सामोपचाराने सामंजस्याने सुटू शकेल असं मला वाटतं. आणि ही ज्या पद्धतीने लोक आलेली आहेत त्यातनं आपण सगळ्यांनी ही गांभीर्य लक्षात घ्या याच्यामध्ये. कारण आता सांगितल्याप्रमाणे की 20 सालापासून 26 सालापर्यंत 6 वर्ष या बाबतीतला हा सगळा निरनिराळ्या ह्याच्यात आहे. म्हणजे आज हे इतके हे आहेत की मगाशी ज्यावेळी आम्ही देवळात एकत्र आलो त्यावेळी थोडीशी आमची जी चिडलेली होती पण तरी सुद्धा त्यांना थोडंसं सबुरीचा सल्ला दिलेला आहे. एक आठवड्याभरामध्ये आपल्याला जर आपण सांगितलं की बाबा याच्या संदर्भात करा तर आमचं शिष्टमंडळ परत येऊन तुमच्याशी बोलू शकतं काय मार्ग आहे काय तोडगा आहे तो. पण काही ना काहीतरी याच्या संदर्भात निर्णय हा या आठवड्यामध्ये लागावा एवढी अपेक्षा आहे. इथल्या लोकांना काय काय ते फायदा फक्त पिशे भरायच्याच चालायचे, हां पिशे भरायच्याच चालायच्या. रोज रोटी मिळणारे लोक जे आहेत
हा रोज रोटी मिळणारे लोक आहेत ते काय खाणार आणि काय विकणार? कधी काय भाजीच खाणार, मछली नको, काय नको, काय नको त्यांना. हां मग रोजची पण ही बंद झाली पाहिजे ना. एक आठवड्याचे किती 4 वार येतात. ठीक आहे. म्हणजे माझे मालवणचीच माणसं आहेत हो आणि सगळं मला माहिती आहे की कुठे बाजार होता काय. मी या खुर्चीवर बसल्यापासून हे आताच तुम्ही आपण आता काय आहे तुमच्या मागे बोलू आणि आम्ही सगळे प्रशासन आणि सगळे मुलांना विचारतो. पण माझं एक म्हणणं आहे की आपल्याला इकडे जागा कमी आहे. त्याबद्दल आता कांके सरांनी सांगितलं की आपण कुठे भाजी मार्केटबद्दल आम्ही आता काम चालू आहे. म्हणजे चतुर्थीपर्यंत पूर्ण होईल. पण ती आपली भाजी मार्केटमध्ये बसणारी आपली फुलंवाली असतील छोटे सगळे आपल्या भाजी मार्केटमध्ये बसू शकतात. त्याकडून बहुतेक 3-4 महिन्यात होईल ना. खात्री आहे मी 100% नाही सांगत आहे पण अगदी 90% तरी होईल काम करून. आणि दुसरं म्हणजे आता जागा संदर्भात आपण म्हणतोय की रस्त्यावर लागायचं आपल्याकडे एसटी गेली की दुसरी जागाच नाही. पण आपण मी दुसरा एक विचार करतो की मी आता काय बोलत नाही पण भाजी मार्केटसाठी आपण एक व्यवस्थित जागा आणि बसायला मिळाला. पूर्वी जसा आपला बाजार होता तसा तो मिळाला. म्हणजे आठवड्याचा एकच दिवस नाही तर रोजच्या रोज बाजार आपला चालवला पाहिजे. आपली दुकानं पण चालायला पाहिजे. अशी काहीतरी आपण तिथे सोय करूया. मी निलेश साहेबांशी पण या संदर्भात बोलणार आहे. आपण जागा किंवा काय असेल आणि त्यांच्या ह्याच्यात आपण रोजच्या रोज बाजार भरला पाहिजे असं मला पण वाटतं. मी पण इथली एक स्थानिक आहे. आपली सगळी ही मालवण बाहेरून बाजार येण्यापेक्षा आपण आपलं उत्पन्न कसं वाढेल त्याचा आपण विचार करू असं तर माझं म्हणणं आहे. बरोबर आहे ना की एकच ते भाजी बाहेरून येणार सगळं. आपल्या कपड्याची दुकानं आहेत किंवा बाकी हॉटेल्स आहेत ती पण चालली पाहिजे. एकच दिवस नाही तो कसला सोमवारचा 5 दिवसाचा बाजार आहे 5 तासाचा ते बाहेरून येणार आणि त्यांच्यासाठी आपण येऊन आपण एकत्र बसून त्याच्यावर काय करू तोडगा काढू. मॅडम त्या ते जे बाहेरचे व्यापारी येतात ना त्या त्यांच्याकडे ते लोक माल घेतात त्यांच्याकडे पैसे त्यांचा इथल्या स्थानिक लोकांना काही ते आले दुपारी आपल्या गाड्या भरल्या त्याच्यावर पैशाच्या पिशव्या भरल्या त्या ते बाहेर आपल्या गावी घेतात. म्हणजे ते पैसे जे आपली लोक देतात त्याचा स्थानिक लोकांना काही होतं ते व्यापारी आपला माल विकतात पैसे येऊन त्याच्याबद्दल आमचे हे नाही 5 तास असू दे पण त्यांना बसायची इकडे सोय करू. पण आपला आठवड्याला बाजार म्हणजे रोजच्या रोज चालला पाहिजे गर्दी. आणि आता म्हटलं पूर्वी तसंच होतं ना आपण भाजी मार्केटमध्ये बसत होतो. मी पण तिथे जाऊन नारळ विकलेले आहे असं आपण हे केलं. रोजच्या रोज आपलं तिथे व्यापार व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं. ठीक आहे तुमचं काय असेल ते आम्ही करतो त्याच्यावर आम्ही मॅडम हा तुमचा जो निर्णय आहे ना का मेन विषयावर तुम्ही बोललातच नाही. मॅडम मेन विषयावर तुम्ही फक्त बाजारात आणायचं बोलताय. मॅडम पुढचा वार सोमवार येणारा पुढच्या आठवड्यातला ज्या दिवशी बाजार भरतो बरोबर तर तो बाजार त्या हायवेवरती भरता नये आणि त्याच्यासाठी हायवे बंद तुम्ही बोलताय कुठचं बोलताय भाजीवाल्यांना मार्केटमध्ये आणायचं तुम्ही लोकल माणसांनाच मार्केटमध्ये आणायचं बोलताय तुम्ही तुमचं म्हणणं आपण प्रशासन नाही आम्हाला त्याच्यावरती एक फक्त प्रश्न एवढाच आहे की तुम्ही त्याच्यावरती डिस्कशन करा वरती. तुम्ही प्रशासनाला सोबत घ्या. तुम्ही आमदारांशी बोला. फक्त आमचं एवढंच म्हणणं की हा जो काही डिसिजन आहे आजवर मंगळवार येणारा वार रविवार पुढच्या आठवड्यातला आठवड्याची सुरुवात तर मंगळवार ते रविवारच्या आतमध्ये डिसिजन घेऊन पुढचा सोमवारचा जो बाजार आहे तो हायवेवरती न भरता बाजारपेठेमध्ये जसा पूर्वंपार भरत होता ह्याच्या अगोदर कितीतरी पिढ्या तो भरत राहावा. ह्याच्या पुढे कधीही बाजार हायवेवरती जाऊ नये.
जेणेकरून बाजारपेठेतले 700-800 दुकानदार बेरोजगार होतील. जी गोष्ट सुकळवाडमध्ये घडली, बाजारपेठ एकीकडे, रस्ता एकीकडे झाला, ते सुद्धा मालवणमध्ये होणार. हे व्हायचं असेल तर तुम्ही हायवेवरती ठेवा. काही समाजकंटकी लोकांनी गपचूप येऊन इकडे निवेदन दिलं, आम्हाला ते कळालं. 8-10 जणांनी, त्या 10 जणांसाठी आणि काहीशा छोट्या मताच्या पॉकेटसाठी जर तिकडे बाजार राहत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. इकडे 700-800 लोक आलेली आहेत, थोडी नाही आली आहेत. प्रत्येक जण आपलं दुकान सोडून आलेलं आहे. तर एवढ्यासाठी फक्त आमची तुमच्याकडे विनंती आहे की तो बाजार हायवेवरती न भरता बाजारपेठेमध्येच भरावा. इतके वर्ष तोच चालत आहे. 2020 पासून तो बाजार तिकडे गेलाय, तो बाजार तिकडचा इकडे यावा, बस. मला तेच पाहिजे. आणि ते पहिला इथेच होता ना. आम्हाला आता आलाय काय कंप्लेंट असेल ना आम्ही बघणार. मॅडम बोला. विचार करू. ते एक मिनिट. नगर परिषदेची जनरल बॉडी आहे. त्या जनरल बॉडी बरोबर आम्ही चर्चा करणार. जागेची उपलब्धता, वाहतुकीला कुठं अडथळा येणार, तुमच्या सगळ्यांच्या सजेशनचा म्हणजे विचार करून त्या सगळ्यांच्या समोर आम्ही त्याच्यावर चर्चा करणार. त्यावेळी आम्ही मग त्या तुमच्या योग्य वाटत असेल, आम्हाला योग्य असेल किंवा यामध्ये कोणाचं नुकसान नको. तुमची सगळ्यांचीच मागणी आहे की तो सोमवार पेठमध्ये बाजार होता, तो सोमवार पेठमध्ये या. त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की जेणेकरून जागेला पण अडचण मिटावी, वाहतुकीला पण जास्त कुठे अडथळा येऊ नये. यासाठी आम्ही सविस्तर चर्चा करून पूर्ण 100% प्रयत्न करायला प्रयत्न करतोय. पण असं नाही म्हणत की सोमवारचा बाजार ह्या सोमवारपासून बंद झाला पाहिजे नाही. आम्हाला त्याच्यावर चर्चा केली पाहिजे, आम्हाला त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि त्यानुसार आम्ही पुढे जाऊ. साहेब तुम्ही बोला तेव्हा कोणताही विचार न करता 3 दिवसात आम्ही बाजार तिथे हलवायला घेतो. तुम्ही आता त्या 3 दिवसाचे 3 महिने लावू नका. तो बाजार जसा त्यावेळी वाहतूकही होती, त्यावेळी एसटी जात होते, त्यावेळी पर्यटकही होते, त्यावेळी कोणती अडचण होती काय बाजारात? त्यावेळी वाहतूक कोंडी होती का? आणि आता 2026 मध्ये वाहतूक कोंडी कशी येते? मला एवढंच सांगा, तुम्हाला त्याच्यात टेक्निकल वाहतूक कोंडी हा विषय आणूच नका. सोमवारच्या एसटी बंद ठेवा. मॅडम तुमचं पण दुकान आहे, तुम्ही पण तिथे आहात. 2019 साली जर बाजार तिथे भरतो तर आता काय नाही भरत ह्याचं आम्हाला फक्त उत्तर द्याले. आम्ही सांगतो की आणि खरी तर तुम्हाला सहकार्य म्हणून व्यापाऱ्यांनी तेव्हा बाजार 2 दिवसात तुम्हाला तिथे यायला दिला. त्यावेळी ना वाहतूक कोंडीचं कारण होतं, फक्त करोना होता कारण. आज करोनाचं कारण नाही. आज वाहतूकही तेवढीच आहे आणि सर्व गोष्टी तेवढ्याच आहे. आणि खरी वाहतूक ना तिकडे बाजार होऊन व्हायला लागली आहे, इकडे होऊन नाही होणार. आणि मेन रोडला झाली तर आज इमर्जन्सी पेशंट हे कुडाळला जातात, ते वाहतुकीतच मरणार. आज तुम्ही स्वतः जर ओरसला जायला म्हणाला सोमवारच्या दिवशी तर पाऊण तास आधी तिकडे बाहेर पडायला लागतं. मी म्हणतो सोमवारी एसटी वाल्याला निवेदन द्या आणि साहेब आणि आपला जो बाजार भरतो त्याचा फॅक्ट सांगतो. जी दुकानं इथे घालतात, बाजार चालू आहे, आपली तिथे प्रशासनाची वचक नसल्यामुळे ते चुकून परत तिथेही घालतात. बाकी काही नाहीये, बाजार तिकडे नाहीच आहे. तुम्ही तो बंद केला की आपोआप लोक इथे येणार. आणि वाहतूक कोंडी ही चुकूनही तुम्ही रिझन देऊ नका. त्यावेळी पण तेच रस्ते होते, त्यावेळी तेवढेच होते. आणि वाहतुकी कोंडीचा विषय असेल, वाहन सोय झाली आणि हवं तर भरपूर जागा आहे जिथे आपली 2 व्हीलर पार्किंग होऊ शकतं. आणि सर्व व्यापारी तेव्हा पण सहकार्य करत होते, आताही करणार. फक्त तुम्ही कधी आणि किती लवकर हलवू शकता ते सांगा. बाकी त्याच्यात टेक्निकल गोष्टच काय नाहीये सर. अशी डायरेक्ट चर्चा नाही करणार आणि त्याच्यावर चर्चा करून मग त्याच्यावर आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करतो. असं नाही की तुम्ही म्हटलं की आज कोण उद्या तिथे बसतो, असं होणार नाही. साहेब आम्ही नवीन कोणताच बाजार तिथे भरवला सांगत नाही. आम्ही सांगतोय जो गेलाय आम्ही काय तुम्हाला 500 सांगतोय. साहेब 500 तुम्ही सांगतोय. पार्श्वभूमी सांग माझ्या लक्षात मला काय माहित नाही त्याबद्दल. आम्ही म्हणत नाही की तुम्ही आज उपवा लगेच पुढच्या सोमवारी तुम्ही घ्या जनरल बॉडी, पण तुम्ही हे रिझन कुठे देऊ नका की
वाहतूक कोंडी आणि जागा बसायला नाही. जागा कशी बसायला होईल ते व्यापारी स्वतः शोधून देतील तुम्हाला. एक सोमवार फक्त तुम्ही ट्राय करा की तिकडचा बाजार बंद करा. काय होतं ते तुम्ही बघा. हो म्हणणं तुमचं, हो नगरपालिकेचं म्हणणं ऐकून तो बाजार तिथे गेला, व्यापाऱ्यांनी सहकार्य केलं, नाहीतर झालंच नसतं. हो साहेब, कोणालाही कशात जायचं नाहीये. फक्त तुम्ही एक सोमवार तुम्ही जनरल बॉडी घ्या, सगळं घ्या, एक सोमवार प्रयोग करा, बंद करा, इथे बरोबर चालू झाला सक्सेसफुल बोलवा आणि चालू करा. बरोबर